गुफा आहे महाराजांची आणि हे हे उत्खनन सुद्धा प्रत्यक्ष JCBचं एक लाईव्ह चालू आहे. असं खूप पायथा तोडलेला आहे, इकडून पाठीमागून बिल्डरांनी तोडायचं काम चालू आहे. हे प्रबोधन 2007 पासून आम्ही महाराष्ट्रात करतोय. 2007ला प्रथम खाली लावल्या गेल्या डोंगराला, त्या थांबवल्यानंतर मग अभ्यासपूर्ण सरकारकडे हा ऐतिहासिक वारसा आहे. ही कसं स्थान आपलं तुकडोजी महाराजांचा ऐतिहासिक आहे, वारसा आहे आपला तपस्थळी, तसं तुकोबारांची तपस्थळी आहे भामचंद्र डोंगर. गाथ्याची आता उल्लेख आहे की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. कुठे? भामगिरी पाठारी वस्ती केली जाणं वृत्ती लावली परब्रह्मी, म्हणजे परब्रह्मामध्ये वृत्तीशील मालवांची इथं झाली, तो हा भामगिरी पाठ. तर आता भामचंद्र सुद्धा म्हणतात, भामगड सुद्धा म्हणतात. तर असा हा ऐतिहासिक ठेवा आपला संस्कृतीला वाचावा म्हणून 2007 पासून संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्रात कार्यरत आहे प्रबोधनामध्ये. आणि 2007ला खाली थांबून 2008ला डाऊन केमिकलचं आंदोलन झालं होतं, ते तुमच्या कानावर सुद्धा आला असते. 2008ला सगळीकडे वारकरी कंपनी पिटून दिली होती, ती युनियन कार्बाईड भोपाळची कंपनी. 1984ला गॅस लीक झाला होता. तुमच्या आता तुम्ही वयस्कर आहे, तुमच्या कानात असणार आहे. गॅस लीक झाला होता, लाखो लोक जागे. तीच कंपनी ह्या नेत्यांनी कुठं आणली? देहू आळंदी परिसरात भंडारा आणि भामचंद्र डोंगराच्या मध्यवर्ती. ती जर कंपनी चालू झाली असती तर तीर्थक्षेत्र समाप्त झाले असते, देहू आळंदी पंचक्रोश शिक्षा झाली असती. म्हणजे हे कारस्थानच एक वाटला मला या नेत्यांची. उजाळ करायचा, उद्ध्वस्त करायचा आणि तिथं ह्यांचं काय साम्राज्य उभं करायचं घेतलेल्या. ती कंपनी पेटवली, काय वारकऱ्यांनी त्यात भाग घेतला. अजून खटली चालू होते त्या 2 वर्षापूर्वी, ते कोर्टानं म्हणजे निर्दोष सोडलं सगळ्यांना, का विधायक आंदोलन होतं म्हणून. मूळ मुद्दा जो होता तो तसाच राहिला होता. तो 2011ला अधिसूचना काढलेली आहे, ती शासन काय मानायला तयार नाही, अंतिम करायला तयार नाही. आता आम्ही ठरवलं संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करायची. गुरुदेव सेवा मंडळ वारकरी समुदाय एकत्र येऊन एका मंचावरती येऊन एक विराट आंदोलन केलं की शासन झुकलं पाहिजे, कारण हे कायदेशीर संरक्षित आहे. 1958चा संस्था कायदा आहे, त्यानुसार संरक्षित आहे. परत अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारकाची घोषणा करायला लावली, म्हणजे राजपत्रित मुद्रांकित अधिसूचना काढली, ज्याला GR म्हणतो, काढला. त्यामध्ये हरकती घेतल्या बिल्डरांनी, MIDC, ते म्हणतात आमची गट वगळा त्या संरक्षित स्मारकातून. आता डोंगरातून गट वगैरे तर यांना कोट्यावधी दंड अगोदर ठोकलेला आहे, बेकायदेशीर कामं केले म्हणून. वगैरेंचं काय करणार? ते फोडणारच. मग आम्ही त्याला दहशतीनं म्हणजे बंद केलेलं आहे काम. आम्ही म्हटलं पिटवून टाकीन तुमची यंत्रणा जर चालू कराल तर. ते भीत कधी रात्री अपरात्री. हे प्रशासकीय अधिकारी किती भ्रष्ट आहे तुम्हाला वाटत, तहसील महसूलचे. थोडा पैसा पाणी त्यांनी दिला की चालू ठेवा, सांगतात त्याला कोणी महाराज जर आले तर बंद करू, हे चाललेलं आहे. पण कवर मी जोपर्यंत अस्तित्व आहे ह्या तोपर्यंत हे पुन्हा बंद करू शकतो. म्हणून कायमचं जर करायचं असेल तर ती अधिसूचना 2011च्या ती लागू केल्याशिवाय आम्ही आझाद मैदानातून उठणार नाही. भलं ते आंदोलन 1.5 महिने 2 महिने 2.5 महिने चालू, तशी मी योजना केली आहे. महाराष्ट्रात 12 कोटी जवळजवळ आपले भाविकच म्हणायचे, घराघरात ज्ञानोबा तुकोबांचा गजर होतो. महाराष्ट्र हा वारकरी संतांचा धर्माचाच महाराष्ट्र आहे. म्हणून 36 जिल्ह्यामधून एकेका तालुक्यामधून 200-200 जरी आले, म्हणजे असे आंदोलक आपण श्रद्धावंत तुकोबा यांच्या संतभूमीचे प्रेमी आले, तर हे आंदोलन 2-2.5 महिने आम्ही का 2.5 महिने चालू ठेवणार आहे? MIDC हटवा, अतिक्रमण हटवा, तिथलं अधिसूचना लागू करा. लागू केल्याशिवाय आणि अतिक्रमण हटवल्याशिवाय, आणि आमची जी सीमा आहे भामचंद्र पायथ्यापासून 1000 फूट राऊंड तिथं भिंत बांधायला लागा, कामाला लागा. सरकारकडे पैसा नसेल तर आम्हाला 12 कोटी भाविकांना सांगा, आम्ही आणू. राम मंदिरात जसं आपली विटा दिल्या होत्या तसं आम्ही विटा आणून, सिमेंट आणून ते स्वतः सुरक्षित करू. तपस्थळी आमच्या तुकोबारांची. पण हे होणार, आणि हे याच्यासाठी प्रचंड संघर्ष शासनाकडे आपल्याला करावा लागणार आहे. शासनात बसलेले स्वार्थांध सगळे आहे, आणि स्वार्थांनी लोकांनी आपल्या हवपणा किंवा तुमच्या गुरुदेव मंडळाचा काही प्रलोभन दाखवून गप करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण निष्ठावंत असल्या प्रलोभनाला बळी न पडता आपला निर्धार, आपला विश्वास जो अभंग तुकोबारा यांच्यावरती आहे तो सार्थक करायचा आहे. म्हणून हे निष्ठावंतांचं आंदोलन मी का फिरायला लागलेलं आहे जनमानसामध्ये किंवा तुमच्या विधिगाठी, तुम्ही निष्ठावंत आहात. पण हे राजकीय लोक आता मध्यंतरी हे बोलतात, आळंदीत सत्तेत
आम्ही आलो म्हणतात वारकरी संप्रदायाचा पाठबळावरती आम्ही सत्तेत आलो. बोलता त्याला निर्लज्ज एवढी झाली ते, कारण पाठीने दिली आली हबपणा. त्यामुळे हबप बोलू नका, खरं सांगतोय हबप बोलू ना. अहो कालच व्यासपीठावरती सांगितलं महाराज मी लाईन लागलेली बघितली आळंदीला पाकिट घेण्यासाठी या मंत्र्यांच्याकडून. म्हणजे काय बोलणार हा? म्हणजे लाचार लोक क्रांती करू शकत नाहीत, हे लबाड लोक क्रांती करू शकत नाहीत. आमच्यासारखा निष्ठावंत सर्वजण बसलेलो आहोत, हे आम्ही निष्ठावंत आहोत. निष्ठावंतांचं हे आंदोलन आहे आणि आपण विजय होणार. फक्त जरा प्रयास लढावं लागणार, की लढल्याशिवाय जगाला कुणालाही स्वातंत्र्य उपभोगता आले नाही. आम्हाला आमची भूमी सोडून राजा करायची आहे, तर हा संग्राम करायचा. आज तुम्ही आला भेटला आम्हाला आनंद झाला, नाहीतर आम्ही निघालोच होतो काय. तर हा विषय ध्यानात घ्यायचा. तुम्ही तर 3 तारखेला जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात हे थोडं प्रत्येकानं सांगायचं आहे. 2 मिनिटं मान हा विषय कीर्तनाच्या शेवटी प्रत्येकानं मांडला तर ती जागृती राहते मनामध्ये. आणि पुढचं नियोजन आम्ही आपले संपर्क फोन नंबर आपल्याकडे असते, वेगवेगळे अपडेट आम्ही देत राहू. 10 मार्चचं नियोजन कसं आहे, देहूला काही येणार, तिथून आम्ही दिंडीनं आझाद मैदानात जाणार, त्यात काही समाविष्ट ज्यांना व्हायचं ते होऊ शकतात. आणि आझाद मैदानात प्रत्येक तालुक्यातले 200-200 कसं चक्री आंदोलन असणार आहे. सतत एकदम लाखोत जायचं नाही. आणि तिथं काय बेसिस्ट काय मुंबईत करायचं नाही, आपलं वेगळं काम आहे. तिने हे मुडी काढायला बसले काहीतरी काढलं सांगून कसले लागेल विनाकारण लागलं, तुम्ही हे केलं त्या केलं, रस्ते अडवले, काहीही नाही. तुमच्या परवानगी काढलेली आहे. 5,000 आंदोलनाची परवानगी आहे. आझाद मैदानात 5,000 आंदोलक नेहमी 8 दिवस एक तालुका आरामात बसू शकतो. पण नुसतं बसणं नाही, तिथं प्रबोधन चालू असणार आहे सगळ्या ऐतिहासिक आपल्या भूमीचं. ते बॅच संपली की दुसरी बॅच. अशा प्रकारे 2-2.5 महिने आपल्याला पूर्ण तपोभूमी आझाद असं हे आहे ना. सारांशानं हा लढा याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. पुस्तक एखादं असेल तर देतो. भामचंद्र अक्षरसारखे दर्पण मोठा आहे. कसं आहे, एवढे लोक वाचायला वेळ नसतो, पण तुम्ही बसल्या बसल्या ऑफिसमध्ये वाचू शकता आणि सांगू शकता. एवढंच आपल्याला हे करायचं आहे. आपण सार्थ करू हा जीवन. कारण आपल्याला स्वातंत्र्यात समजा आजची मूळची क्रांती आपण ऐकतोय राष्ट्रसंताची, आणि त्याच्यात भाग घेता आला नाही. पण या हे दुसरं स्वातंत्र्य हे पारतंत्र्यातून घालायला निघाल्यात. हे सगळं हळूहळू शेतकऱ्याच्या जमिनी बळकावा, इंडस्ट्रियल एरियाना औद्योगिकरण करा, कंपन्यांना म्हणजे परदेशी कंपन्या भारतात जागा कंपन्यांची झाली ना, भारताची राहिली कुठे. अशा हजारो लाखो कंपन्या जर भारतात आला, ते कंपनी सरकार ब्रिटिशांचं होतं तसं हे कंपनी सरकार देशाला करायला निघालेली आहे. आणि हे जातील गबाळ घेऊन कोट्यावधी मिळवून कुठेतरी परदेशात, आणि आम्ही इथं गुलाम बनू परत. तसं असं होऊ नये म्हणून सजग राहिलं पाहिजे आपण आपल्या भूमीसाठी. तरी आपण करू. रामकृष्ण.